गुड मॉर्निंग स्टुडंट. मागच्या लेक्चरमध्ये आपण इलेक्ट्रिक चार्ज आणि मेथड ऑफ इलेक्ट्रिफिकेशन स्टडी केलं. मेथड ऑफ इलेक्ट्रिफिकेशन किंवा मेथड ऑफ चार्जिंग म्हणतात त्याला. 3 मेथड असतात. कंडक्शनल इलेक्ट्रिफिकेशन, त्यालाच म्हणतात डायनॅमिक इलेक्ट्रिफिकेशन. दुसरं असतं ते फ्रिक्शनल इलेक्ट्रिफिकेशन, त्यालाच म्हणतात स्टॅटिक इलेक्ट्रिफिकेशन. आणि तिसरं असतं ते इंडक्शनल इलेक्ट्रिफिकेशन. हे आपण लास्ट लेक्चरमध्ये अगदी डिटेलमध्ये स्टडी केलं आहे. तर आज आपल्याला स्टडी करायचे आहेत प्रॉपर्टीज ऑफ चार्जेस. ओके, तर पहिल्यांदा मी चार्जला पुन्हा एकदा डिफाईन करतो. आपण ऑलरेडी चार्जची डेफिनेशन स्टडी केले. टिल देन अजून एकदा मी रिपीट करतो. एनी बॉडी विच एक्झर्ट अन इलेक्ट्रिक फोर्स इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक चार्ज. एनी बॉडी विच एक्झर्ट इलेक्ट्रिक फोर्स इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक चार्ज. जी बॉडी इलेक्ट्रिक फोर्स एक्झर्ट करते त्या बॉडीला आपण इलेक्ट्रिक चार्ज म्हणतो. फॉर एक्झाम्पल ही बॉडी आहे. ही बॉडी ऑल पॉसिबल डिरेक्शनला इलेक्ट्रिक फोर्स एक्झर्ट करते. ही बॉडी ऑल पॉसिबल डिरेक्शनला इलेक्ट्रिक फोर्स एक्झर्ट करते. तर या बॉडीला म्हणायचं इलेक्ट्रिक चार्ज. इलेक्ट्रिक चार्जचे मी तुम्हाला एक्झाम्पल पण सांगितलेत. प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, बीटा पार्टिकल. बीटा पार्टिकल म्हणजे इलेक्ट्रॉन, फास्ट मुव्हिंग इलेक्ट्रॉन इज कॉल्ड ॲज बीटा पार्टिकल. देन अल्फा पार्टिकल. अल्फा पार्टिकल म्हणजे 2He4 पॉझिटिव्हली चार्ज हेलियम न्यूक्लियस, त्याला आपण म्हणतो अल्फा पार्टिकल. तर हे झाले चारचे एक्झाम्पल. ओके, सो इलेक्ट्रिक चार्ज इज डिफाईन्ड ॲज एनी बॉडी विच एक्झर्ट अन इलेक्ट्रिक फोर्स इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक चार्ज. मग आता आपल्याला स्टडी करायचे आहेत प्रॉपर्टीज ऑफ चार्जेस. ओके, आता पहिली प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीला म्हणतात ॲडिटिव्ह प्रॉपर्टी ऑफ चार्ज. ॲडिटिव्ह प्रॉपर्टी. ओके, आता बघा माझ्याकडे ही एक आयसोलेटेड सिस्टम आहे. आयसोलेटेड सिस्टम याचा अर्थ बाहेरून कुठला चार्ज ह्या सिस्टममध्ये एंट्री करणार नाही किंवा सिस्टममधला चार्ज बाहेर जाणार नाही, अशी सिस्टम असते. याला म्हणायचं आयसोलेटेड सिस्टम. नो चार्ज फ्रॉम आउटसाइड विल एंटर इन दॅट सिस्टम. नो चार्ज फ्रॉम सिस्टम विल लीव द सिस्टम. सच सिस्टम इज कॉल्ड ॲज आयसोलेटेड सिस्टम. आयसोलेटेड सिस्टम कंसिस्ट ऑफ n number of charges. First charge is Q1, second charge is Q2, last charge is Qn. So given isolated system consists of n number of charges. Then total charge on system Q is equal to algebraic sum of all the charges present in that system. So Q is equal to Q1 plus Q2 plus Q3 dash 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 Qn. This is additive property. Total charge on an isolated system is algebraic sum of all the charges present in that system. It is called as additive property of charge. लक्षात आलं? एक आयसोलेटेड सिस्टम आहे. आयसोलेटेड सिस्टम याचा अर्थ बाहेरून त्या सिस्टममध्ये कुठलाही चार्ज एंट्री करणार नाही किंवा त्या सिस्टमवरचा चार्ज सिस्टम सोडून बाहेर जाणार नाही. नो चार्ज विल एंटर इन दॅट सिस्टम फ्रॉम आउटसाइड अँड नो चार्ज फ्रॉम सिस्टम विल लीव द सिस्टम अँड गो आउटसाइड. ओके, सच सिस्टम इज कॉल्ड ॲज आयसोलेटेड सिस्टम. सो टोटल चार्ज ऑन अन आयसोलेटेड सिस्टम इज ऑलवेज इक्वल टू algebraic sum of all the charges present in that system. So this is called as additive property of charge. सो तुम्हाला जर ॲडिटिव्ह प्रॉपर्टी दिली असेल आणि टोटल चार्ज कॅल्क्युलेट करा म्हटलं तर सगळ्या चार्जच्या मॅग्निट्यूडची सम करायची. फॉर एक्झाम्पल सपोज करा ही सिस्टम आहे. ह्या सिस्टमवर चार्ज आहेत 10 कुलम, 5 कुलम अँड 3 कुलम. ओके, एक सिस्टम आहे आयसोलेटेड सिस्टम. हिच्यावर चार्ज कोणते कोणते आहेत, हिच्यामध्ये चार्ज कोणते कोणते आहेत. दिस सिस्टम कंटेन 3 चार्जेस, 10 कुलम, 5 कुलम अँड 3 कुलम. मग तुम्हाला जर विचारलं व्हॉट इज टोटल चार्ज, तर टोटल चार्ज असेल 10 प्लस 5 प्लस 3. सो हे झालं 18 कुलम. ओके, या सिस्टमवरचा चार्ज किती आला?
18 कूलम. सपोज करा ही आयसोलेटेड सिस्टम आहे विच कंटेन चार्ज 10 कूलम, 5 कूलम and -3 कूलम. ओके, 10 कूलम, 5 कूलम, -3 कूलम. तर टोटल चार्ज झाला 10 + 5 -3, म्हणजे हे आलं 15 - 3. सो इट इज 12 कूलम. दिस इज ॲडिटिव्ह प्रॉपर्टी. ॲडिटिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय? टोटल चार्ज ऑन ॲन आयसोलेटेड सिस्टम इज ऑलवेज इक्वल टू अल्जेब्रिक सम ऑफ ऑल द चार्जेस प्रेझेंट इन दॅट सिस्टम. क्लिअर झालं? सो दिस इज ॲडिटिव्ह प्रॉपर्टी. आता सेकंड प्रॉपर्टी आहे ती म्हणजे प्रॉपर्टी ऑफ अट्रॅक्शन ऑर रिपल्शन. आता हे सगळ्यांना माहीत आहे, सिमिलर चार्ज रिपेल इच अदर, अपोजिट चार्ज अट्रॅक्ट इच अदर. बोथ चार्जेस आर निगेटिव्ह. निगेटिव्ह चार्ज असतील देन दे विल रिपेल इच अदर. दोन्ही चार्ज पॉझिटिव्ह चार्ज आहे, दे विल रिपेल इच अदर. एक पॉझिटिव्ह चार्ज आहे, एक निगेटिव्ह चार्ज आहे, देन दे विल अट्रॅक्ट इच अदर. सो प्रॉपर्टी ऑफ अट्रॅक्शन अँड रिपल्शन. सिमिलर चार्जेस रिपेल इच अदर, ऑपोजिट चार्जेस अट्रॅक्ट इच अदर. ओके. थर्ड प्रॉपर्टी, इनव्हॅरियन्स प्रिन्सिपल. ओके. मॅग्निट्यूड ऑफ चार्ज इज इंडिपेंडंट ऑफ इट्स मोशन. ओके, म्हणजे चार्जची मॅग्निट्यूड असेल तो चार्ज रेस्टला असताना किंवा तो चार्ज मोशनमध्ये असताना सेमच असेल. आता आपल्याला सगळ्यांना माहीत आहे इलेक्ट्रॉनिक चार्ज किती असतो? 1.6 × 10⁻⁻19 कूलम. बरोबर आहे. मग इलेक्ट्रॉन रेस्टला असू द्या किंवा इलेक्ट्रॉन मोशनमध्ये असू द्या, त्याचा चार्ज सेमच राहील, 1.6 × 10⁻19 कूलम. So magnitude of charge at rest is always equal to magnitude of charge in motion. So this principle is called as invariance principle. Magnitude of charge is independent of its motion is called as invariance principle of charge. लक्षात आलं? चार्जची मॅग्निट्यूड असते ती मोशनवर डिपेंड नसते. चार्ज मोशनमध्ये असेल किंवा चार्ज रेस्ट पोझिशनला असेल, दोन्ही केसमध्ये चार्जची मॅग्निट्यूड कशी राहते? सेम राहते. दिस इज इनव्हॅरियन्स प्रिन्सिपल. फोर्थ प्रॉपर्टी ऑफ चार्ज ती म्हणजे कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज. सो अकॉर्डिंग टू कॉन्झर्वेशन प्रिन्सिपल, इन ॲन आयसोलेटेड सिस्टम चार्ज कॅन बी ट्रान्सफर फ्रॉम वन लोकेशन टू अदर लोकेशन, बट टोटल चार्ज ऑन सिस्टम विल ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. आता ही आयसोलेटेड सिस्टम आहे, ह्याच्यामध्ये हा 10 कूलम चार्ज आहे, तो या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत आपल्याला डिस्प्लेस करता येईल. हा 5 कूलम चार्ज याला या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत डिस्प्लेस करता येईल. हा 3 कूलम चार्ज याला या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत डिस्प्लेस करता येईल. इन ॲन आयसोलेटेड सिस्टम चार्ज कॅन बी ट्रान्सफर फ्रॉम वन लोकेशन टू अदर लोकेशन, बट टोटल चार्ज ऑन सिस्टम विल ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. दिस इज कॉल्ड ॲज इनव्हॅरियन्स दिस इज कॉल्ड ॲज कॉन्झर्वेशन प्रिन्सिपल ऑफ चार्ज. आता फॉर एक्झाम्पल सपोज करा आपल्याकडे युरेनियम आहे. युरेनियम ह्याचा ॲटॉमिक नंबर असतो 92. आता ॲटॉमिक नंबर काय रिप्रेझेंट करेल? टोटल नंबर ऑफ चार्ज. बरोबर आहे ना? ॲटॉमिक नंबर विल रिप्रेझेंट टोटल नंबर ऑफ चार्ज प्रेझेंट इन दॅट सिस्टम, आणि ह्याचा मास नंबर आहे 238. सपोज करा ह्यानं अल्फा पार्टिकल इमिट केला. अल्फा पार्टिकल इमिट केला तर ह्याच्यापासून थोरियम फॉर्म होईल. थोरियम असेल तर त्याचा मास नंबर असेल 234, ॲटॉमिक नंबर असेल 90, प्लस हे झालं 2He4. सो युरेनियम ॲटम होता तो डिसइंटिग्रेट झाला आणि त्याच्यापासून फॉर्म झालं थोरियम आणि अल्फा पार्टिकल. आता बघा, बिफोर डिसइंटिग्रेशन चार्ज किती आहे? 92 आहे. बिफोर डिसइंटिग्रेशन चार्ज किती आहे? 92. आफ्टर डिसइंटिग्रेशन चार्ज किती आहे? 90 + 2, 92. म्हणजे बिफोर डिसइंटिग्रेशन चार्ज 92 होता, आफ्टर डिसइंटिग्रेशन देखील चार्ज किती आहे? 92 आहे. याचा अर्थ चार्ज कसा आहे? कॉन्स्टंट आहे. चार्ज कॉन्झर्व झाला आहे. सो हे कॉन्झर्वेशन प्रिन्सिपल. लक्षात आलं? अकॉर्डिंग टू कॉन्झर्वेशन प्रिन्सिपल,
In an isolated system, charge can be transferred from one location to other location, but total charge on an isolated system will always remain constant. ही रिॲक्शन लक्षात आली. बघा, बिफोर डिसइंटिग्रेशन चार्ज किती होता 92. आफ्टर डिसइंटिग्रेशन थोरियम फॉर्म झाला आणि अल्फा पार्टिकल इमिट झाला. थोरियमचं टोटल चार्ज ॲटॉमिक नंबर म्हणजे टोटल चार्ज 90 आहे आणि अल्फा पार्टिकलचा 2 म्हणजे टोटल चार्ज आफ्टर डिसइंटिग्रेशन किती आला 90 + 2 म्हणजे 92 आला. सो चार्ज बिफोर डिसइंटिग्रेशन आणि चार्ज आफ्टर डिसइंटिग्रेशन सेमच आहे. सो दिस इज कॉल्ड ॲज कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज. लक्षात आलं. आता चार्जची अजून एक प्रॉपर्टी ती म्हणजे क्वांटायझेशन प्रॉपर्टी. ही मात्र खूप इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे. अकॉर्डिंग टू क्वांटायझेशन प्रॉपर्टी, total charge on an isolated system is integral multiple of elementary charge. According to quantization property, total charge on an isolated system is always equal to integral multiple of elementary or fundamental charge in a universe. Fundamental charge in a universe, elementary charge in a universe is considered as charge on proton or charge on electron whose magnitude is 1.6 into 10 raised to minus 19 coulomb. According to quantization principle, elementary charge ह्याची मॅग्निट्यूड किती आहे 1.6 into 10 raised to minus 19 coulomb. So according to quantization principle, total charge is always equal to NE. N is whole number multiple म्हणजे n ची व्हॅल्यू किती आली 1 2 3 4 like that. So according to quantization principle, total charge on an isolated system is always equal to whole number multiple integral multiple of elementary charge. आणि elementary charge कोणता कन्सिडर करायचा आहे 1.6 into 10 raised to minus 19 coulomb. आता इथे लक्ष द्या, एन हा होल नंबर आहे, बरोबर आहे. एन इज होल नंबर, याचा अर्थ टोटल चार्ज असणार आहे तो कायम होल नंबर मल्टिपल असणार आहे फंडामेंटल चार्जचा. म्हणजे एखादी सिस्टम असेल त्याच्यावरचा चार्ज 5 टाइम्स इलेक्ट्रॉनिक चार्ज पॉसिबल आहे, 10 टाइम्स इलेक्ट्रॉनिक चार्ज पॉसिबल आहे. पण एखाद्या सिस्टमवर जर मी असं म्हटलं की एक सिस्टम आहे तिचा चार्ज आहे 10.5 टाइम्स इलेक्ट्रॉनिक चार्ज, तर ते मात्र प्रॅक्टिकली पॉसिबल असणार नाही, कारण 10.5 हा होल नंबर नाही आहे. एनच्या व्हॅल्यू कशा यायला पाहिजेत 1 2 3 4 5 6 लाईक दॅट. सो एखादी सिस्टम असेल तिच्यावरचा चार्ज 10 टाइम्स इलेक्ट्रॉनिक चार्ज पॉसिबल आहे किंवा 11 टाइम्स इलेक्ट्रॉनिक चार्ज पॉसिबल आहे, पण 10.5 टाइम्स इलेक्ट्रॉनिक चार्ज असं पॉसिबल असेल का, असणार नाही आहे. सो क्वांटायझेशन प्रिन्सिपल, अकॉर्डिंग टू क्वांटायझेशन प्रिन्सिपल, टोटल चार्ज ऑन एन आयसोलेटेड सिस्टम इज होल नंबर मल्टिपल ऑफ फंडामेंटल चार्ज. आता क्वांटायझेशन प्रिन्सिपल असेल त्याच्यावरनं दोन इम्पॉर्टंट कन्क्लुजन आपल्याला ड्रॉ करता येतील. चार्ज हा कायम होल नंबर मल्टिपल असणार आहे, म्हणजे 1.5 टाइम्स इलेक्ट्रॉनिक चार्ज किंवा E/2, E/3, 2E/3 या टाईपचे चार्ज एक्झिस्ट होतील का, होणार नाही, बरोबर आहे ना. चार्ज हा कायम कसा यायला पाहिजे, होल नंबर मल्टिपल यायला पाहिजे. मग हे 1.5 टाइम्स इलेक्ट्रॉनिक चार्ज, हे E/2 म्हणजे किती आलं 0.5 टाइम्स इलेक्ट्रॉनिक चार्ज, E/3 म्हणजे किती आलं 0.33 टाइम्स इलेक्ट्रॉनिक चार्ज. असले चार्ज प्रॅक्टिकली पॉसिबल होणार नाही. लक्षात आलं. अकॉर्डिंग टू क्वांटायझेशन प्रिन्सिपल, टोटल चार्ज हा कायम कसा पाहिजे, होल नंबर मल्टिपल असायला पाहिजे, तो होल नंबर यायला पाहिजे. सो फ्रॅक्शनल चार्जेस विल नेवर एक्झिस्ट. दिस इज फर्स्ट इम्पॉर्टंट प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन प्रिन्सिपल. फ्रॅक्शनल चार्जेस विल नेवर एक्झिस्ट. सेकंड इम्पॉर्टंट कन्क्लुजन असेल क्वांटायझेशन प्रिन्सिपलचं. According to quantization principle, lowest possible magnitude of charge is 1.6 into 10 raised to minus 19 coulomb. A charge having magnitude less than 1.6 into 10 raised to minus 19 coulomb will never exist. लक्षात आलं. सो युनिवर्समधली चार्जची मिनिमम पॉसिबल मॅग्निट्यूड किती आहे
1.6 इंटू 10⁻⁻19 कूलम. सो एखादा चार्ज ज्याची मॅग्निट्यूड 1.6 इंटू 10⁻⁻19 कूलम यापेक्षा कमी आहे असा चार्ज प्रॅक्टिकली एक्झिस्ट होणार नाही. सो दिस इज क्वांटायझेशन प्रिन्सिपल, जे खूप इम्पॉर्टंट आहे. अकॉर्डिंग टू क्वांटायझेशन प्रिन्सिपल, टोटल चार्ज ऑन ॲन आयसोलेटेड सिस्टम is always equal to whole number multiple of fundamental charge, and fundamental charge is considered as charge on electron or charge on proton whose magnitude is 1.6 into 10⁻⁻19 coulomb. Okay, so according to quantization principle, charge is nothing but n into e. मग याच्यावरून आपल्याला एक इम्पॉर्टंट रिलेशन मिळालं. नंबर ऑफ चार्ज पार्टिकल forming a given charge n is always equal to q upon e. Number of charge particle forming a given charge n is equal to q upon e. q म्हणजे चार्ज, e म्हणजे इलेक्ट्रॉनिक चार्ज ज्याची मॅग्निट्यूड किती असेल 1.6 इंटू 10⁻⁻19 कूलम. मग आपण काही न्यूमरिकल सॉल्व करूयात. नंबर ऑफ चार्ज पार्टिकल रिक्वायर्ड टू फॉर्म 1 कूलम चार्ज. नंबर ऑफ चार्ज पार्टिकल रिक्वायर्ड टू फॉर्म 1 कूलम चार्ज किती येते बघूयात. सो एन इज इक्वल टू क्यू अपॉन ई. सो एन इज इक्वल टू क्यू 1 कूलम आहे आणि ई आहे 1.6 इंटू 10⁻⁻19. 1.6 असतो त्याचा रिसिप्रोकल असतो 0.625. मग हा रिसिप्रोकल आला 0.625. हे -19 वर आलं म्हणजे +19 झालं. हे आलं 10⁻19. सो 6.25 इंटू हे आलं 10⁻18. सो 1 कूलम चार्ज जर तुम्हाला फॉर्म करायचा असेल, 1 कूलम चार्ज जर तुम्हाला फॉर्म करायचा असेल तर वायरमधून किती इलेक्ट्रॉन फ्लो व्हायला पाहिजेत? 6.25 इंटू 10⁻18 नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. लक्षात आलं. आता तुम्ही म्हणाल की एन हा होल नंबर असतो, मग इथं 6.25 कसं आलं? इथे जरी 6.25 आलं असलं तरी पुढे 10⁻18 आहे म्हणजे एवढे झिरो वाढणार आहे, तो डेसिमल कॅन्सल होईल. लक्षात आलं का? सो 1 कूलमच्या आता हे पाठच करून ठेवायचं. इन ऑर्डर टू गेट 1 कूलम चार्ज वायरमधून किती चार्ज पार्टिकल फ्लो व्हायला पाहिजेत? 6.25 इंटू 10⁻18. ओके, मग आता दुसरं न्यूमरिकल करूयात. सपोज करा आपल्याला चार्ज फॉर्म करायचा आहे 2.5 नॅनो कूलम. ओके, चार्ज किती फॉर्म करायचा आहे? 2.5 नॅनो कूलम. मग एन इज इक्वल टू हे आलं 2.5 नॅनो म्हणजे 10⁻⁹ डिवायडेड बाय 1.6 इंटू 10⁻⁹. सो हे आलं 1.56 इंटू 10⁻10. जर 2.5 नॅनो कूलम चार्ज फॉर्म करायचा असेल तर नंबर ऑफ चार्ज पार्टिकल किती असायला पाहिजे, किती लागतील किंवा किती वायरमधून फ्लो करायला पाहिजेत? 1.56 इंटू 10⁻10 एवढे पार्टिकल. सपोज करा आपल्याला 1 मेगा कूलम चार्ज फॉर्म करायचा आहे. 1 मेगा कूलम चार्ज फॉर्म करायचा आहे तर टोटल नंबर ऑफ चार्ज पार्टिकल रिक्वायर्ड आपण काढूयात. एन इज इक्वल टू मेगा म्हणजे 10⁻6 डिवायडेड बाय हे आलं 1.6 इंटू 10⁻⁻19. सो एन इज इक्वल टू हे आलं 0.625 इंटू 10⁻6 इंटू 10⁻19. सो हे आलं एन इज इक्वल टू 6.25 इंटू 10⁻24. लक्षात आलं. जर आपल्याला 1 मेगा कूलम चार्ज फॉर्म करायचा आहे तर टोटल नंबर ऑफ चार्ज पार्टिकल किती लागतील? 6.25 इंटू 10⁻24. ओके, आता सपोज करायला आपल्याला चार्ज फॉर्म करायचा आहे क्यू इज इक्वल टू 3.6 इंटू 10⁻⁻19 कूलम. एवढा चार्ज आपल्याला फाइंड करायचा आहे, एवढा चार्ज आपल्याला फॉर्म करायचा आहे. मग त्यासाठी नंबर ऑफ पार्टिकल रिक्वायर्ड एन इज इक्वल टू 3.6
into 10 raised to minus 19 divided by 1.6 into 10 raised to minus 19, 10 raised to minus 19, 10 raised to minus 19 कॅन्सल झालं. म्हणजे हे आलं 3.6 इंटू 0.625. तर एनची व्हॅल्यू आली 2.25. आता सगळ्यात इम्पॉर्टंट हे बघा, इथे मल्टिपल आलेला नाही आहे. मल्टिपल आला नाही त्यामुळे हा डेसिमल कॅन्सल होणार नाही आहे. आणि मी मगाशी म्हटलं तसं एन हा होल नंबर आहे, बरोबर आहे ना. मग एन हा होल नंबर असेल तर चार्ज एक तर 2 असायला पाहिजे किंवा 3 तरी असायला पाहिजे. एनची व्हॅल्यू 2.25. टोटल नंबर ऑफ चार्ज पार्टिकल 2.25 पॉसिबल आहे का? नाही आहे, बरोबर आहे. म्हणजे या केसमध्ये तुमचा आन्सर किती येणार? 2 येणार. मी काय म्हटलं लक्षात आलं? एन हा होल नंबर आहे, होल नंबर आहे, इंटिग्रल मल्टिपल आहे. एन हा होल नंबर आहे. टोटल नंबर ऑफ चार्ज पार्टिकल मॅथमॅटिकली कॅल्क्युलेट केले तर ते 2.25 येऊ लागलं आहे. पण प्रॅक्टिकली एन हा होल नंबर असेल तर 2.25 टाइम्स इलेक्ट्रॉनिक चार्ज हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे. मग एक तर ते 2 असेल किंवा 3 तरी असेल. मग हा नंबर 2ला क्लोज आहे, त्यामुळं आन्सर किती आलं? 2 आलं. ओके. सपोज करा असं असेल, आपल्याला चार्ज फाइंड करायचं आहे 5.1 इंटू 10 रेज टू मायनस 19 कोलम. चार्ज किती फॉर्म करायचा आहे? 5.1 इंटू 10 रेज टू मायनस 19 कोलम. ओके. मग एन इज इक्वल टू 5.1 इंटू 10 रेज टू मायनस 19 डिवायडेड बाय 1.6 इंटू 10 रेज टू मायनस 19. हे -19 कॅन्सल झालं. 5.1 इंटू 1.6, सो हे आलं 3.187. ओके. आता मल्टिपल आलेला नाही आहे आणि एन हा होल नंबर असतो, इथं होल नंबर आलेला नाही आहे. मग या केसमध्ये नंबर ऑफ पार्टिकल किती असतील? 3 असतील. कारण चार्ज 3.187 टाइम्स इलेक्ट्रॉनिक चार्ज प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे. त्यामुळे एनची व्हॅल्यू किती आली? 3 आली. तर हे होतं क्वांटायझेशन प्रिन्सिपल. अकॉर्डिंग टू क्वांटायझेशन प्रिन्सिपल, टोटल मॅग्निट्यूड ऑफ चार्ज इज ऑलवेज होल नंबर मल्टिपल ऑफ फंडामेंटल चार्ज, ऑलवेज होल नंबर मल्टिपल ऑफ इलेक्ट्रॉनिक चार्ज. क्लिअर झालं? मग आता ह्याच्यावरनं बघा, आपल्याला चार्जसाठी 2 फॉर्म्युले मिळाले. पहिला फॉर्म्युला मिळाला क्यू इज इक्वल टू एन ई. ई म्हणजे इलेक्ट्रॉनिक चार्ज, बरोबर आहे. क्यू म्हणजे इलेक्ट्रॉनिक चार्ज, सॉरी, क्यू म्हणजे टोटल चार्ज ऑन सिस्टम, ई म्हणजे इलेक्ट्रॉनिक चार्ज आणि एन म्हणजे टोटल नंबर ऑफ चार्ज पार्टिकल. आता करंटची डेफिनेशन असते करंट इज इक्वल टू क्यू अपॉन टी, बरोबर आहे. मग ह्याच्यावरनं पुन्हा चार्जसाठी आपल्याला फॉर्म्युला आला क्यू इज इक्वल टू आय इंटू टी. तर हे चार्जसाठी 2 रिलेशन, क्यू इज इक्वल टू एन ई, क्यू इज इक्वल टू आय टी. आय म्हणजे करंट, टी म्हणजे टाईम. ओके. चार्ज इज स्केलर क्वांटिटी, इलेक्ट्रिक चार्ज इज स्केलर क्वांटिटी. ओके. इलेक्ट्रिक चार्ज स्केलर क्वांटिटी आहे, हुज डायमेन्शन्स आर L0, M0, T1, A1. चार्जचं SI युनिट असतं कुलम. ओके. आता इलेक्ट्रिक मेजरमेंटसाठी आपण 2 वेगळ्या सिस्टम यूज करतो. इलेक्ट्रिकल आणि मॅग्नेटिक मेजरमेंटसाठी आपण 2 वेगळ्या सिस्टम यूज करतो. त्या सिस्टम म्हणजे ESU अँड EMU. ESU म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक सिस्टम ऑफ युनिट, EMU म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक सिस्टम ऑफ युनिट. मी काय म्हणतोय बघा, आपल्याकडे मेजरमेंटसाठी कोणत्या सिस्टम असतात? MKS सिस्टम असते, CGS सिस्टम असते, SI सिस्टम असते. इलेक्ट्रिकल मेजरमेंटसाठी आपण अजून 2 सिस्टम यूज करतो. त्या सिस्टम कोणत्या आहेत? ESU आणि EMU. ESU म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक सिस्टम ऑफ युनिट, EMU म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक सिस्टम ऑफ युनिट. आता SI युनिटच्या अगोदर स्टॅट असं वर्ड यूज केला, SI युनिटच्या अगोदर स्टॅट असा वर्ड यूज केला तर ती ESU युनिट बनतं.
म्हणजे आता फॉर एक्झाम्पल चार्जचं युनिट काय आहे, कूलम आहे. चार्जचं युनिट कूलम आहे, बरोबर आहे. मग त्याच्या अगोदर स्टॅट असा वर्ड यूज केला, म्हणजे स्टॅट कूलम हे कशाचं युनिट झालं, ESU युनिट झालं ऑफ चार्ज. लक्षात आलं. SI युनिटच्या अगोदर स्टॅट असा वर्ड यूज केला की ते युनिट झालं ESU. ओके. तर EMUच्या ॲप SI युनिटच्या अगोदर ॲप असा वर्ड यूज केला तर ते EMU युनिट झालं. ओके. म्हणजे स्टॅट युनिट काय आलं, स्टॅट कूलम. ESU युनिट काय आलं, स्टॅट कूलम. आणि EMU युनिट काय आलं, ॲप कूलम. लक्षात आलं. ESU सिस्टम आहे, SI युनिटच्या अगोदर स्टॅट असा वर्ड यूज केला की जे नवीन युनिट बनेल ते कोणतं युनिट असेल, ESU युनिट. आणि SI युनिटच्या अगोदर ॲप असा वर्ड यूज केला जर नवीन युनिट बनेल ते कोणतं युनिट असेल, EMU. मग चार्जचं SI युनिट काय आहे, कूलम आहे. चार्जचं SI युनिट कूलम आहे. मग त्याच्या अगोदर स्टॅट असा वर्ड यूज केला, स्टॅट कूलम हे कोणतं युनिट झालं, ESU. ॲप कूलम हे कोणतं युनिट झालं, EMU. फॉर एक्झाम्पल करंटचं SI युनिट आहे एम्पियर. मग त्याच्या अगोदर स्टॅट असा वर्ड यूज केला, स्टॅट एम्पियर. हे काय झालं, ESU युनिट ऑफ करंट. ॲब एम्पियर हे कोणाचं, हे युनिट कोणतं झालं, EMU युनिट. ओके. मग त्यांच्यातला कन्व्हर्जन फॅक्टर पण सांगून ठेवतो. 1 कूलम इज इक्वल टू 3 × 10⁹ स्टॅट कूलम. ओके. 1 कूलम इज इक्वल टू 10⁻⁻1 ॲप कूलम. ओके. आणि 1 ॲप कूलम इज इक्वल टू 3 × 10⁸ स्टॅट कूलम. आता हे लक्षात आलं, ES युनिट आणि EMU युनिट. आता लक्ष द्या, जसं चार्ज ही फंडामेंटल क्वांटिटी आहे, चार्ज ही जशी फंडामेंटल क्वांटिटी आहे तसं मास ही देखील फंडामेंटल क्वांटिटी आहे. मग चार्ज आणि मासमधला आपण डिफरन्स स्टडी करूयात. आता चार्ज, इट इज सोर्स ऑफ इलेक्ट्रिक फोर्स. चार्ज इज अ सोर्स ऑफ इलेक्ट्रिक फोर्स. तर मास इज अ फोर्स, सोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आपल्याला मास आणि चार्ज आणि मास ह्यांच्यातला डिफरन्स स्टडी करायचा आहे. ओके. तर पहिला पॉईंट मी सांगितला, चार्ज इज अ सोर्स ऑफ इलेक्ट्रिकल फोर्स, तर मास इज अ सोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके. सिमिलर चार्जेस रिपेल each other. Opposite charges attract each other. In between two charges, there may be attractive force or there may be repulsive force. In between two mass, there is always attractive force. ग्रॅव्हिटेशनल फोर्स, दोन मास असतील तर दोन मासमध्ये फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा अट्रॅक्टिव्ह नेचरवाला फोर्स असतो. सो इन बिटवीन टू चार्जेस देर मे बी अट्रॅक्टिव्ह ऑर रिपल्सिव्ह फोर्स. in between two masses there is always a attractive force. चार्ज इज क्वांटाइज्ड. चार्जला क्वांटाइज करता येतं. टोटल चार्जला आपण एक्सप्रेस करतो इन टर्म्स ऑफ इंटिग्रल मल्टिपल ऑफ फंडामेंटल चार्ज. मास कॅनॉट बी क्वांटाइज. ओके. चार्ज क्वांटाइज करता येतो, मास क्वांटाइज करता येत नाही. चार्ज निगेटिव्ह असू शकतो पण मास इज ऑलवेज पॉझिटिव्ह. मास कधी निगेटिव्ह असणार नाही, मास इज ऑलवेज पॉझिटिव्ह. चार्ज इज कॉन्झर्व. चार्ज कायम कॉन्स्टंट राहतो, मास इज नॉट कॉन्झर्व. लक्षात आलं. SI युनिट ऑफ चार्ज इज कूलम, SI युनिट ऑफ मास इज kg. लक्षात आलं. मॅग्निट्यूड ऑफ चार्ज इज इंडिपेंडंट ऑफ इट्स मोशन. मॅग्निट्यूड ऑफ मास विल डिपेंड अपॉन इट्स मोशन. विथ रिस्पेक्ट टू स्पीड मास विल ऑल्सो चेंज. एखादा पार्टिकल जर लाईटच्या स्पीडनं ट्रॅव्हल करत असेल तर त्याचं मास इन्फनाईट होतं. लक्षात आलं. म्हणजे मास असतं ते मोशनमुळं ॲफेक्ट होतं. मॅग्निट्यूड ऑफ मास चेंजेस विथ मोशन. मॅग्निट्यूड ऑफ चार्ज इज इंडिपेंडंट ऑफ मोशन.
ओके. चार्ज कॅनॉट बी एक्झिस्ट विदाउट मास. बरोबर आहे. चार्ज कॅनॉट बी एक्झिस्ट विदाउट मास. आता प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, अल्फा पार्टिकल हे सगळे चार्ज पार्टिकल आहेत. बरोबर आहे. पण त्यांना मास आहे. म्हणजे चार्ज विल नेवर एक्झिस्ट विदाउट मास. मास कॅन एक्झिस्ट विदाउट चार्ज. आता न्यूट्रॉनला मास आहे पण न्यूट्रॉनला चार्ज नाही आहे. लक्षात आलं. सो these are difference between charge and this is difference between charge and mass. मैं अजून एकदा रिवाइज करतो. चार्ज इज अ सोर्स ऑफ इलेक्ट्रिकल फोर्स. मास इज सोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. In between two charges there may be attractive or repulsive force. In between two masses there is always attractive force. Charge can be conserved, mass cannot be conserved. Charge can be quantized, mass cannot be quantized. Okay. Mass charge may be negative charge will exist. Mass is always positive. मास कधी निगेटिव्ह असत नाही. मास कायम कसं असेल, पॉझिटिव्ह. चार्ज कॅनॉट बी एक्झिस्ट विदाउट मास. मास कॅन एक्झिस्ट विदाउट चार्ज. लक्षात आलं. मॅग्निट्यूड ऑफ चार्ज इज इंडिपेंडंट ऑफ इट्स मोशन. मॅग्निट्यूड ऑफ मास विल डिपेंड अपॉन इट्स मोशन. एक रिलेशन आहे. एखादं मास जर मोशनमध्ये असेल तर त्याची मॅग्निट्यूड असते m0 डिवायडेड बाय अंडर रूट 1 मायनस v² अपॉन c². ओके. हे झालं मॅग्निट्यूड ऑफ मास वेन इट इज इन मोशन. m0 म्हणजे इनिशियल मॅग्निट्यूड ऑफ मास किंवा रेस्ट मास. एखादं मास रेस्टला असेल, एखादं मास रेस्ट पोझिशनला असेल तर त्याचं मास m0. v म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ मास आणि c म्हणजे स्पीड ऑफ मास. मग आता बघा, एखादा मास जर लाईटच्या स्पीडनं ट्रॅव्हल झाला तर c इज इक्वल टू v आलं. म्हणजे v² अपॉन c². 1 आलं. 1 मायनस 1 0. मग m0 अपॉन 0 म्हणजे आन्सर किती आलं, इन्फिनिटी आलं. म्हणजे एखादं मास जर लाईटच्या स्पीडनं ट्रॅव्हल होत असेल तर त्याची मॅग्निट्यूड इन्फानाईट होऊ शकते. सो मॅग्निट्यूड ऑफ मास ही कशावर डिपेंड असते, त्याच्या मोशनवर डिपेंड असते. पण चार्जची मॅग्निट्यूड मात्र मोशनवर डिपेंड नसते. चार्ज पार्टिकल रेस्टला असू द्या किंवा मोशनला असू द्या, दोन्ही केसमध्ये त्याची मॅग्निट्यूड कशी राहील, सेम राहील. सो हा होता डिफरन्स बिटवीन मास अँड चार्ज. हे सगळं बेसिक होतं. आता आपण 11चा ॲक्च्युअल टॉपिक नेक्स्ट लेक्चरपासून चालू करणार. आपल्याला आता नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करायचं आहे कुलम्ज लॉ. ओके. तोपर्यंत थांबूया.